नमस्कार मित्रांनो, 10वीचा निकाल लागला आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे 11वी प्रवेश प्रक्रिया. फॉर्म भरताना छोटीशी चूकसुद्धा तुमचं नुकसान करू शकते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11वी ऑनलाईन प्रवेशाचा पार्ट 1 आणि भाग 2 कसा भरायचा याची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मित्रांनो, सुरू करूयात आपण आपल्या व्हिडिओला. फॉर्म भरायला सुरुवात करण्यापहिले हे कागदपत्रे जवळ ठेवा. पहिलं म्हणजे 10वीची मार्कशीट, दुसरं म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला आणि तिसरं म्हणजे तुमचं आधार कार्ड. चौथं जे लागणार आहे आपल्याला ते तुमचं जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि पाचवं जे लागणार आहे ते उत्पन्नाचा दाखला किंवा नॉन क्रिमिनल, ते सुद्धा आरक्षणासाठी कामात येतं. जर हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसतील तर तुम्ही जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही हे डॉक्युमेंट्स काढू शकता. मित्रांनो, फॉर्म भरण्यापूर्वी पहिले आपल्याला FYJC ह्या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन करताना मित्रांनो सर्वात आधी आपण समजून घेऊया. स्टुडंट रजिस्ट्रेशनमध्ये ॲप्लिकेशन 10th स्कूल एरिया म्हणजे आपण कुठल्या एरियामधून तुमची 10वी पास केलेली आहे. जर तुम्ही महाराष्ट्रामधून केली असाल तर पहिलं ऑप्शन सिलेक्ट करा आणि जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरून केली असाल तर आउटसाईड ऑफ महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर फ्रेशर असाल म्हणजेच आत्ताच तुमची 10वी पासआउट झाली असेल तर तुम्हाला फ्रेशरवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जर रिपीटर असाल, 10वीमध्ये तुम्ही पुन्हा रिपीट करून एक्झाम दिली असेल तर रिपीटरवरती क्लिक करून, नाही तर प्रिव्हियस पास असेल तर प्रिव्हियस पासवरती. मित्रांनो आपल्याला इथे फ्रेशर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो 10th स्टँडर्ड इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन बोर्ड म्हणजेच मित्रांनो तुम्ही कोणत्या बोर्डमधून पासआउट झालेला आहात तो बोर्ड इकडे सिलेक्ट करायचा आहे. मित्रांनो इकडे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स दिलेले असतील, जसं की SSC, CBSE या प्रकारे तुम्हाला तुमचं बोर्ड जे काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 10th स्टँडर्ड ऑफ इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन डिटेल्स, तिथे तुम्हाला पहिले तर ऑप्शन दिला आहे सीट नंबर. तुमचा जो काही 10वीचा सीट नंबर होता तो तुम्हाला इकडे एंटर करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इकडे तुमच्या आईचं नाव फिल करायचं आहे. नंतर व्हेरीफाय नंबर करायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इकडे तुमचा ईमेल ID एंटर करायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन्समध्ये कोणताही तुम्हाला जे काही तुम्हाला वाटेल तो सिक्युरिटी क्वेश्चन तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर त्याचं जे काही आन्सर असेल ते तुम्हाला नेक्स्ट कॉलममध्ये फिल करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इकडे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर कन्फर्म पासवर्ड एकदा करायचा आहे. कन्फर्म पासवर्ड केल्यानंतर मित्रांनो कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे. कॅप्चा फिल झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण इथे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली केलं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा इकडे लॉग इन बटनावरती येऊन तुमचा रजिस्ट्रेशन ID तुम्हाला दिला गेला असेल तो इकडे पेस्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा पासवर्ड एंटर करून कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर मित्रांनो लॉग इन या बटनावरती क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला तुमची पूर्ण डिटेल्स इथे शो करत असेल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला राईट हँड कॉर्नरला डॅशबोर्ड या ऑप्शनच्या इथे 3 लाईन दिसणार, त्यावरती क्लिक करून तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 वरती सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेकंड ऑप्शन म्हणजे पर्सनल डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. पर्सनल डिटेल्स फिल करताना मित्रांनो सर्वात आधी इथे तुम्हाला तुमचं नाव आणि तुमच्या आईचं नाव तुम्हाला इकडे फिल करायचं आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ आणि तुम्ही ज्या शाळेत शिकला असाल त्या शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो हॅव यू पास फ्रॉम गव्हर्नमेंट जिल्हा परिषद स्कूल म्युन्सिपल कॉर्पोरेशन, तिकडे तुम्हाला यस असेल तर यस करायचं आहे, नो असेल तर नो करायचं आहे.
मित्रांनो, त्यानंतरून तुम्हाला इकडे तुमचा ॲड्रेस फिल करायचा आहे. ॲड्रेस फिल करून झाल्यावर मित्रांनो, तुम्हाला तुमचा पिनकोड, स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि तुमचं जे काही तहसील ऑफिस असेल म्हणजे तालुका, तो तिकडे टाईप करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इकडे तुमची जी काही कास्ट असेल ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला काही क्वेश्चन्स दिले असतील, ते तुम्हाला इकडे नीट वाचून त्याप्रमाणे तुमचा आन्सर तिकडे द्यायचं आहे. जसंच मी आता इकडे फिल करत आहे, त्या हिशोबाने जरी तुम्ही केलं तरी चालेल, पण तुम्ही एकदा नीट पाहू शकता आणि एकदा वाचून घ्या. जर तुम्ही इथे चूक केली तर तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजेच कसा, तुम्हाला जर पुढे काही फॅसिलिटी मिळणार असतील तर त्या मिळणार नाहीत. बहुतेक लोक इकडे चूक करतात आणि त्यामुळे त्यांचा फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेससुद्धा असतात. तर मित्रांनो, तुम्हाला सर्व काही नीट वाचूनच तुमचे आन्सर्स इकडे द्यायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इकडे तुमचे डॉक्युमेंट्स फिल करून घ्यायचे आहेत. डॉक्युमेंट्स फिल केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून पेमेंट मेथड विचारलं जाणार. त्यामध्ये तुम्हाला प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, इथे तुम्हाला 100 रुपयाचा पेमेंट करायचा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे पाहू शकता आपण 11th ॲडमिशनचा फॉर्म पूर्णपणे भरलेला आहे. मित्रांनो, भाग दुसरा भरण्यासाठी आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता. म्हणजेच तुम्हाला जशी नवीन व्हिडिओ आली त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाणार. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.